नमस्कार, आपण बघत आहात पॉलिटिकल कट्ट्याचा विशेष विधानसभा टेस्ट। गडचिरोली लोकसभेची निवडणूक झाली। काँग्रेसचा उमेदवार विजयी देखील झाला। त्यात किंगमेकरची ज्यांनी भूमिका बजावली ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार। चांगलं वक्तृत्व, आक्रमक स्वभाव व कार्यकर्त्यांमध्ये असलेला दांडगा संपर्क ही त्यांची ओळख। गोष्ट आहे 2014ची। विधानसभा निवडणूक लागणार होती। जिकडे तिकडे एक नाव होतं, ते म्हणजे मोदी। संपूर्ण देशात मोदी लाट पसरली होती। त्यातच ब्रह्मपुरी विधानसभेचा आढावा घेतला तर 2004 साली भाजपचे अतुल देशकर हे आमदार झाले। त्यानंतर 2009ला सुद्धा निवडणूक जिंकत त्यांनी दुसऱ्यांदा आमदारकी हातात घेतली व 2 टर्म आमदार राहिले। जिकडे तिकडे एक चर्चा होत होती, ती म्हणजे देशकर हे हॅट्रिक मारतील। पण या सगळ्यात एक नाव चमकलं ते म्हणजे वडेट्टीवार। यांनी मोदी लाट असताना देखील आपला विजय निश्चित केला व 2014 साली पहिल्यांदा ब्रह्मपुरीचे आमदार झाले। त्यानंतर 2019 मध्ये देखील ब्रह्मपुरीतून यांचा विजय झाला। सध्याच्या घडीला विदर्भातून काँग्रेसचे नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे। गडचिरोली जिल्ह्यात होल्ड असल्याने काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसाण यांना निवडून आणण्याकरिता वडेट्टीवार यांनी प्रमुख भूमिका बजावली। 2014 मध्ये 13,000च्या लीडने निवडून आले व 2019च्या निवडणुकीत ते 18,000च्या मताधिक्याने विजयी झाले। म्हणजेच मागील निवडणुकीपेक्षा 5,000ने त्यांनी लीड कव्हर केला। मागील सरकारात मंत्री असताना वडेट्टीवार यांनी फारसे कामे केले, निधी आणून दिला, या गोष्टीने त्यांचा तळागाळात संपर्क व होल्ड वाढत गेला। वडेट्टीवार हे तिसऱ्यांदा ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत। यावेळेस त्यांच्यासमोर आव्हान आहे ते म्हणजे भाजपचे कृष्णा सहारे। कृष्णा सहारे हे 3 टर्म जिल्हा परिषदेवर निवडून देखील आले आहेत, त्यामुळे त्यांचा तळागाळात संपर्क हा मजबूत आहे। पण वडेट्टीवार यांच्या सोबत जर तुलना केली तर वडेट्टीवार हे आघाडीवर आहेत। ब्रह्मपुरी हे जातीय समीकरणातून बांधलेलं मतदारसंघ मानलं जातं। यात तेली व कुणबी या जातीच्या लोकांची संख्या जास्त आहे। तेली समाजातून येत असल्याने त्यांच्यासमोर भाजपने आव्हान दिलं ते म्हणजे कुणबी समाजाचे कृष्णा सहारे। याच जातीय समीकरणात भाजपची काय नवी खेळी आहे याकडे सर्वांचं लक्ष असेल। भाजप आपला जुना बालेकिल्ला परत घेण्याच्या तयारीला लागला आहे, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे। यावेळेस देखील वडेट्टीवारच विजय होतील हा त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे। तुमचे मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा विशेष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।